बातमी आली ती म्हणजे वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आले आहे। स्वतःहून या ठिकाणी वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीला शरण गेला। या ठिकाणी आल्यानंतर काहीशी धांदल जी आहे ती सुद्धा या ठिकाणी सीआयडी कर्मचाऱ्यांची उडाली, कारण गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध जो आहे तो सीआयडी कडून घेतला जात होता। जवळपास 9 पथकं जी आहेत आणि सकाळपासून 4 पथकं जी आहेत ती वाल्मिक कराडच्या शोधावरती होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून जी माहिती मिळत होती ती म्हणजे स्वतःहून वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीला शरण येईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी असलेला वाल्मिक कराड जो आहे तो सध्या काल परळी वैजनाथचं मी सोमवती अमावस्येच्या दिवशी दर्शन घेऊन मी हीच प्रार्थना केली होती की अशा सगळ्या लोकांना ताबडतोब अटक खरं झाली पाहिजे आणि हे होणार होती। हे आपण बातम्यांमध्ये गेले 2 दिवस ऐकतोय की ते शरण येणार आहेत, पण आज त्यांना फायनली अटक झाली आहे। खरंच बरं वाटतंय। याच्यातनं आता पुढे सगळी चौकशी जी खरं तर 20 दिवस लागलेत ते बघून खूपच शॉकिंग वाटतंय, कारण जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते। आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो। कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते। अगदी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस या सगळ्यांबरोबरचे जेव्हा फोटो बघते, फडणवीसांबरोबर बघते, अजित पवारांबरोबर बघते, तर काय हे गुन्हेगारी लोक जर सगळे अशा राजकारण्यांबरोबर संबंध ठेवत असतील तर आपल्याला न्याय कधी मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो। वाल्मिक कराडांनी सरेंडर केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी सरेंडर जरी झालो असलो तर या सगळ्या प्रकरणात माझा दोष नाही। अगदी कोणी कधी म्हणेल का की हो माझा याच्यात दोष आहे किंवा संतोष देशमुखांना माझ्या सांगण्यावरनं मारण्यात आलंय किंवा माझेच ते लोक होते असं कोणी कधी सांगेल का? ते तपास यंत्रणा जे काम करेल त्यातनं बरंच काही निष्पन्न होईल। आत्ताच्या घटकेला आपण त्यांच्याकडनं ही अपेक्षाच करू शकत नाही। आता या सगळ्या प्रकारामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्यांचे जे दुसरे 7 आरोपी आहेत त्यांच्यावरती खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र खुनाचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती नाही, FIR तरी त्या बाबतीत काय भूमिका आहे? त्याच्यावर नक्कीच होईल, ह्याच्यात काहीच शंका नाहीये आणि ते काही दिवसात खरं झालं पाहिजे। आता वरचे काय करतात, राजकारणी काय करतात, कारण सगळी यंत्रणा मॅनेज होते आणि त्यांचे अमुक गुन्हे काढले सुद्धा जातील, पण ते जर खरंच तपास झाला ते सगळे लिंकेजेस मिळतील। आणि त्याच्यात जसं आपल्याला माहिती आहे की त्यांच्या ह्याच्यात सीआयडीना 2 मोबाईल्स मिळाले होते, त्या मोबाईल्समध्ये अख्खेच्या अख्खे रेकॉर्डिंग्स होते। एकतर कोणी रेकॉर्डिंग कसं करू शकतं इतक्या हॉरिबल घटनेचं तेच मला मुळात कळत नाही। आणि त्या व्यतिरिक्त एका बड्या नेत्याचं नाव देखील होतं। हे जेव्हा ऐकलं ना तेव्हा वाटतंय की काय चाललंय, हे रामराज्य तर नक्कीच नाहीये।